नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? आज काय बेत तुमचा रविवारचा? आम्ही तर काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न केला आहे आज. झणझणीत अशी मसालेदार बिर्याणी. चला तर बनवूया. सगळ्यात पहिले आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी आपण हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला हे सगळे चिकनवर टाकून घेऊया. त्यानंतर मीठ चवीनुसार आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट आणि त्यामध्ये आपण चांगलं फेटवलेलं दही मिक्स करून घेऊया आणि थोडासा लिंबाचा रस. हे सगळं हाताने चिकनला एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा स्वाद सगळा चिकनमध्ये जाईल. आणि मग त्यानंतर तांदूळ आपण चांगलं सोक करायला ठेवूया. नंतर बरिस्त्यासाठी आपण कांदा चांगला चॉप करून तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आपला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलरचा फ्राय झालेला आहे, तर आपण तो काढून घेऊया. त्यानंतर आपण खडे मसाले चांगले फ्राय करून घेऊया. हे आपण एक वाटण तयार करण्यासाठी करून घेतोय. त्यामध्ये आपण थोडंसं बारीक कट केलेलं खोबरं टाकूया. हे पण थोडंसं चांगलं फ्राय करून घेऊया. त्यानंतर आपण थोडासा कांदा उभा चिरलेला तोही थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामधलं पाणी थोडं कमी होऊन जाईल आणि वाटणाला पाणी सुटणार. हाही थोडासा आपण गोल्डन ब्राऊन कलर करून घेतलेला आहे. आणि मग हे वाटण आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण राईस उकडण्याची प्रक्रिया चालू करूया. त्यासाठी आपण एक टोप घेतला आहे, त्यामध्ये पाणी टाकलं आहे, मग थोडे खडे मसाले, मीठ, आणि मग हे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया, म्हणजे राईस एकमेकाला चिटकणार नाहीत आणि मोकळा होईल. यावर आपण थोडंसं झाकण ठेवून याला थोडीशी उकळी येऊ देऊ किंवा थोडं टेम्परेचर वाढू देऊ, आणि त्यानंतरच मग आपण जो सोक केलेला तांदूळ आहे तो यामध्ये टाकणार आहे. आणि मग याला आपण एक 70 to 80% पर्यंत थोडंसं स्टीम होऊ देऊ आणि मग चेक करूया की आपला राईस तयार झालेला आहे किंवा नाही. तर राईस आपला तयार झालेला आहे. मग तो आपण एका चाळणीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे जे असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ शकता. तर आम्ही अशी छोटीशी चाळणी यूज केलेली आहे. मग त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा थोडासा कलर असा ब्राऊन होत नाही आणि ते तेल सोडत नाही, तोपर्यंत त्याला चांगलंसं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये बिर्याणी मसाला, थोडासा लाल मिरची, थोडंसं हळदी, थोडंसं धनिया पावडर, थोडासा चिकन मसाला चवीनुसार आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते वाटणामध्ये मिक्स करणार आहे. जर वाटण थोडंसं ड्राय झालं आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हा मसाला त्यामध्ये एकजीव करून घेऊ शकता आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेले आहे साईडला, ते आपण यामध्ये मिक्स करणार आहे. हेही आपण एकदम चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जे वाटण आहे आणि जे मसाले आपण त्यामध्ये टाकलेले ते सगळे चिकनला व्यवस्थितपणे एकदम ग्रिल झाले पाहिजे, म्हणजे त्याचा स्वाद आपल्याला चिकनमध्ये सुद्धा जाणवेल. ज्या वेळेला आपण बिर्याणी खाऊ त्यावेळेला प्रत्येक
बाईटला आपल्याला त्या मसाल्यांची चव आली पाहिजे. अशा प्रकारे आपण ते वाटण जे केलं होतं ते मिक्स करून घेतलंय आणि झाकण ठेवून आपण चिकन शिजवून घेऊया. तर थोड्या वेळाने आपण चेक करून बघायचं की चिकन शिजलंय की नाही. या प्रकारे मसाल्यांनी आणि वाटणाने तेल सोडलेलं आहे आणि चिकनचंही सुद्धा थोडंसं तेल सुटलेलं आहे. मस्तपैकी झणझणीत दिसतंय आत्ताच ते तर. थोडं जे चिकनला पाणी सुटलेलं होतं आपण ते थोडंसं गॅस मोठा करून ते पाणी कमी करून घ्यायचं आहे आणि चेक करायचं चिकन प्रॉपरली शिजलं आहे की नाही. मग नंतर आपण लेअरिंगची प्रोसेस चालू करूया. सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तो राईस खाली चिटकणार नाही. पहिला लेअर आपण राईसचा देणार आहोत. व्यवस्थितपणे एक लेअर देऊन घ्यायची राईसची आणि त्यानंतर मग आपण जे चिकन शिजवलेलं आहे मसाल्यामध्ये ते आपण एक पहिला लेअर राईसच्या वरती चिकनचं द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा राईसचा लेअर व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे देऊन घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर जे उरलेलं चिकन आहे विथ मसाला त्याचा एक लेअर देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग उरलेला जो काही राईस आहे तो आपण टाकणार आहोत. व्यवस्थितपणे त्याला लेवलिंग करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यावर बरिस्ता टाकणार आहोत आणि जे सॅफ्रॉन मिल्क तयार केलेलं आहे ते आणि थोडासा बिर्याणी मसाला आणि त्यानंतर साजूक तूप टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर. मग आपली बिर्याणी तयार आहे दम देण्यासाठी. त्यानंतर आपण चाकूच्या साहाय्याने थोडंसं खड्डे करून घेऊया म्हणजे जी खालची वाफ असेल ती वरती येईल आणि मग नंतर झाकण ठेवून चांगला दम देऊया. थोड्या वेळानंतर चेक करायचं आहे दम प्रॉपरली बसला आहे की नाही आणि आपला राईस प्रॉपरली शिजला आहे की नाही. तर राईस एकदम मस्त शिजला आहे आणि आपण प्लेटिंग करून घेतली. तर या मंडळी चमचमीत झणझणीत अशी मसालेदार बिर्याणी खायला. होप की नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.